हॅलो 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 झोपल्या हा. आणि म्हणून मित्रांनो आयुष्याने जी 15 मिनिटं दिलेली आहेत, कारण रात्र थोडी आणि सोंगा फार, बरोबर आहे ना मित्रांनो. अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी येरवाच्या मागल्या. म्हणून मी मगाशी मित्रांनो मगाशी मी बोलून गेलो की आज 3 तासाचा आमचा हा संसार आहे. आज मी त्यांची बायको आहे, ते माझं पती देव आहेत. पण आमचं देव जरा आज गारहाट नाही. तरी आज काही पाऊस पण नाही आहे ना. आज पाऊस आहे काय, एसी कुळकुळलं. आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय, समाधान वाटतंय. जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते, आज ते शाहीर देवेंद्र झुमन बुवा स्वतःच्या 2 पायांवरती उभं राहून रंगदेवतेची सेवा करतात. एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि शाहीर हे एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा. पण असं बुवा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे. बरं सल्ला बोलायचा पण बराच आहे, पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी या ठिकाणी मित्रांनो करतो. म्हणून बघा राहिला मुद्दा, या ठिकाणी पहिली बक्षिसं वाचतो आणि मग बुवांचा समाचार आचार मध्ये बुवांचा लोणचा घालतो जाता. म्हणून मित्रांनो ऐका तुम्ही. पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला आज काही बुवा जास्त बोलणारच नाही आहे ना. जर नवऱ्यानेच कल काढला नाही तर बायको आपली उगाच गंधाल करा कशाला, बरोबर ना. नवरा जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला, जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असतो तरी, बरोबर आहे ना. लाडकी बहीण बहिणीकडनं घ्यायचं, बहिणीला द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं, बरोबर आहे ना. बहिणीला देतात आणि भावाच्याकडनं घेतात असं. आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाहीर मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे. ही लोक 150, 200, 250 रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत. पण ही तुमचे स्तवन बुवा, मी तुम्हाला दोष काय देत किंवा चुकीचं नाही समजत, पण बुवा ही स्तवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्रीपासून गायता. नवरात्रीपासून बुवांची स्तवन एक, अरे चंद्र सूर्य तारे, मला पण पाठ झाली नभांग निवारे, किती वरुण माझ्या गुरुची कहाणी, दिली गोडमुखी अमृतवाणी. तोंडपाठ बुवांची गौडन माझ्यासोबत 4-5 वेळा गातात बुवा. म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही राहिलंय बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय देते बघा. त्यापूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा, या तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात बघा. म्हणजे बुवा काय करतात फक्त है ना, धुपपट्टी आणि चुना भट्टीवाला बुवा इथे यांना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे. तो कसा बघा. शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो, मी आज बुवांची सालपाटा कमी काढेन पण बुवांच्या चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन. बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते, बरोबर आहे ना मित्रांनो. हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरारमध्ये आपण फोडला. तो शाहिरांनी प्रामाणिकपणानं मान्य केला. हा विषय आहे मित्रांनो कधीचा, ऑगस्ट महिन्यातला 18 ऑगस्ट 2024 ला आमचा कार्यक्रम झाला.
त्या ठिकाणी बुवांचा मी विषय फोडला होता की शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय. आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसूण ही पूर्वजन्मीची कोण होती. म्हणजे बुवाने चुना लावली का बघा. आणि आज शाहीर विषय बदलतायत. मग लसूण जर पूर्वजन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे याचं उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायचंय बुवा. बस बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा फोडणं काढणार. पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं. आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहताय बुवा. मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे. लव्ह यू बुवा. जिमन बुवा आय लव्ह यू बुवा. बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत. त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे. बुवा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा बुवा त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार. त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानाकानामध्ये आहे. म्हणजेच बुवा जी ओवी आहे रूप तुझे अनुरेणू माझी पानोपानी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. हा बुवा माझ्या वाचनातून जो गेलेला विषय आहे बुवा. तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा. फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा. जे घालतायत त्यांनी लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेल्या नाहीत बुवा. म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय बघा बुवा. जास्त बुवांना काही देत नाही बघा. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा ओ जेवण बुवा चेंगल्यामध्ये बरोबर आहे ना. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा अरे असून तू हुकुमाचा यक्का. हा फिरवा जरा फिरवा. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का मित्रांनो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो साथ देत नाही. मी आज कार्यक्रम करतोय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरायला लागतात. असं वाटतं आता बुवा चक्कर येऊन खाली पडेल. पण मित्रांनो जी काही सेवा होते ती तुमचं लेकरू आहे गोड मानून घ्या. म्हणून म्हणतोय अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का मग तू असून हुकुमाचा यक्का. अरे नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला छक्का. शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. तू असून हुकुमाचा यक्का नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला से छक्का. विषय बुवा असा आहे की नारद ज्यावेळेस स्त्रीरूप धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात बुवा. एवढाच बुवा फक्त माझा विषय आहे. दुसरा विषय बोलणं जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बुवाने आज सुंदर गायला. ताल से ताल मिला सुंदर बुवा सुंदर. आज बुवा जे तुम्ही काय सूर लावत होता ना बुवा आई सरस्वती तुमच्यावरती अशीच कृपा बुवा ठेवू देत. पण लसूण पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा. टायमिंग कमी आहे म्हणून बुवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा. त्यानंतर बुवांची गवळण है ना
बुवानी गवन गाली. श्रीहरी श्रीहरी राध तुझा मी घनश्याम. श्रीहरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम. बघा तुमच्या विषयाला या ठिकाणी कटिंग आणले बुवा. मित्रांनो ऐका. अरे गोकुळच्या नंदनाला आहे तुझ्यावर साऱ्यांचा डोळा. करू नको असा तू चाळा त्यांना होईल रोग घोटाळा. अरे सांगते ही राधा कान्हा तू आता तरी थांब. हे घनश्याम घनश्याम तू घनश्याम. 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 घनश्याम तू घनश्याम. दुसरा विषय शेवटचा विषय या ठिकाणी एका मुखड्यात ठेवताना बारी या ठिकाणी संपवतोय. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अरे सांगड्या आता तू करशील काय रे. कवडीची तुला किंमत नाही रे. मग पुराणात ही घडलेली कथा. अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की. ही सांगतो कथा खरी हाय की. आता देवांचा देव इंद्र 33 कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय. 33 कोटी देवांपैकी अरे 33 कोटी देवांपैकी देवेंद्रा गेली तुझी लायकी. 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 ये सांगड्या आता तू करशील काही रे. ये कवडीची तुलाही किंमत नाही रे. अरे पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की. हो कथा खरी हाय की. 33 कोटी देवांपैकी देवेंद्रा गेली तुझी लायकी. 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 विषय असा इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला उपदेश करते. देवांचा देव इंद्र तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा हा झिरो करून घेतलायस. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे एका मुकड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून चोरू चोरून पाहता एक पाथरुला गावांच्या भरातीच माझ्या शिकार एका हरणीन केली दबक्या पावलाने आली माझी मानकीन झाली. एका वाघाची शिकार एका हरणीन केली. यंदा याव माझ नाव साजणीच्या ओखाण्यात. यंदा याव साजणीच्या उखाण्यात. चोर चोरून
आपल्या सर्वांचे लाख लाख या ठिकाणी आभार मानतो. वेळात वेळ काढून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आम्हाला आशीर्वाद दिले, आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मित्रांनो धोकादायक झालेला आहे. सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपपणाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहीरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.